गुड मॉर्निंग. आपण सर्वेइंगचा 6th युनिट कंटुरिंग सुरू केला होता. त्यात आपण काही पॉइंट्स बघितले होते की कंटुरिंग म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच त्याचे गुणधर्म आणि त्याचा उपयोग. आज या लेक्चरमध्ये आपण कंटूर इंटरवल म्हणजे काय आणि कंटूर प्लॉट करण्याच्या विविध पद्धती आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मग मागील लेक्चरमध्ये जे आपलं झालं त्यावर मी तुम्हाला थोडक्यात एक एक्सप्लेनेशन देते. आपण बघितलं की कंटूर म्हणजे काय, तर समान उंचीचे बिंदू शोधणे याला आपण कंटुरिंग असं म्हणतो. मग आपण हेही म्हटलं की कंटुरिंग आणि लेव्हलिंग हे जवळपास सारखेच असतात, याला लागणारी उपकरणे सुद्धा सारखीच असते. पण कंटुरिंग केल्याने मग आपल्याला कंटुरिंग करण्याची आवश्यकता का पडते? जर लेव्हलिंग आणि कंटुरिंग सारखेच असेल तर कंटुरिंग मध्ये आपण असे बिंदू शोधतो ज्याची समान आर एल असेल, म्हणजे ज्याची आर एल ज्याची रेड्यूस लेवल सेम असेल. मग असे बिंदू आपण शोधण्यासाठी आपण कंटुरिंग असं करतो. मग कंटुरिंगचा उपयोग काय, तर मग विविध अभियांत्रिकी कामासाठी आपल्याला कंटुरिंग किंवा कंटूर नकाशाची आवश्यकता पडते. जर आपल्याला एखादं रोड, रेल्वे आणि किंवा धरण बांधायचं असेल तर मग त्यासाठी आपल्याला कंटूर नकाशाची आवश्यकता पडते. म्हणजेच काय की कंटूर नकाशावरनं आपल्याला माहिती पडते की आपली जमीन कशी आहे, सपाट आहे, उंच आहे किंवा त्यात नदी आहे, व्हॅली आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कंटूर नकाशावरनं माहिती पडते. म्हणून आपल्याला कंटुरिंग याची आवश्यकता पडते. म्हणजेच काय की कंटुरिंग केल्यानंतर आपण कंटूर नकाशा तयार करतो आणि कंटूर नकाशा बघितल्यानंतर आपल्याला आपलं बांधकाम त्या जागेवर करायचं की नाही, किंवा बेस्ट पॉसिबल वे कुठला आहे किंवा कुठली बेस्ट पॉसिबल अलाइनमेंट आहे जे आपण टाकू शकतो, या गोष्टींची माहिती पडते. अजून आपल्याला आपल्या जमिनीचं टोपोग्राफिकल फीचर्स माहिती पडते. म्हणजेच काय की कुठे नदी, नाली, डोंगर या सगळ्या गोष्टी आहे, हे सगळं आपल्याला कंटूर नकाशावरनच माहिती पडते. म्हणून आपल्याला कंटुरिंग करावं लागते. मग आपण बघितले त्याचे गुणधर्म. मग गुणधर्म बघताना आपण काही असे पॉइंट्स बघितले होते की तुमचे कंटूर कसे असतात. मग आपण बघितलं होतं की आतमध्ये जर कंटूरची किंमत जास्त असेल आणि बाहेर येता येता ती कमी होत आहे, म्हणजेच काय की तिथे टेकडी आहे, म्हणजेच तिथे माउंटेन आहे, म्हणजेच तिथे डोंगर आहे. मग आपण बघितलं की जर आतमध्ये कमी आणि बाहेर येता येता जास्त होत असेल तर म्हणजेच तिथे तुमचं खड्डा आहे किंवा तुमचा तलाव आहे. मग आपण बघितलं जर तुमची आर एल तुमच्या कंटूर रेषा एकसारख्या असेल, म्हणजेच काय की तिथे तुमचा स्लोप कसा आहे, युनिफॉर्म आहे, म्हणजेच तुमची जमीन कशी आहे ती युनिफॉर्म म्हणजे समतल म्हणजे सपाट आहे. मग आपण बघितलं की कंटूर लाईन्स जे आहे ते नेहमी वेढा पूर्ण करतात. मग आपण हेही बघितलं की कंटूर लाईन्स ज्या आहेत त्या कधीच एकमेकांना छेदत नाही, पण एक अशी जागा आहे जिथे ती एकमेकांना छेदतं. म्हणजे जर तुम्हाला कंटूर नकाशावर कधी असं दिसलं की तुमचे दोन कंटूर एकमेकांना छेदत आहे आणि जर ते मग ते या प्रकारे दाखवलेले असतात, म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की त्या ठिकाणी तुमचा ओव्हरहँगिंग क्लिफ आहे, म्हणजेच काय बाहेर आलेला कडा. मग त्याला आपण या पद्धतीने दाखवतो कंटूर नकाशावर. असं इंटरसेक्ट होत आहे या दोन ठिकाणी आणि जो पोर्शन ओव्हरलॅप होत आहे म्हणजे एकमेकावर येत आहे त्याला आपण डॉटेड लाईननी असं दाखवतो. मग आपण बघितलं की रिज लाईन आणि व्हॅली लाईन म्हणजे काय. आपण बघितलं की जर आतमध्ये कंटूरची किंमत जास्त आणि बाहेर कमी, त्यावेळी सेंटरमधनं गेलेली लाईन आपण तिला रिज लाईन असं म्हणतो. आणि व्हॅली लाईन म्हणजेच काय, जर तुमचा कंटूरची किंमत आतमध्ये कमी आणि बाहेर जास्त तर मग मधातनं गेलेली लाईन हिला आपण व्हॅली लाईन असं म्हणतो. मग आपण बघितलं की जर तुमचं एखादं ठिकाण किंवा एखादं तुम्हाला कंटूर असं दिसलं की ते एकमेकांना चिकटत आहे, म्हणजेच काय की तिथे एक उभा कडा आहे, म्हणजेच वर्टिकल क्लिफ आहे. मग आपण सॅडल म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलं. मग हे सगळे गुणधर्म आपल्याला का माहिती असायला पाहिजे किंवा याची काय गरज पडते की आपल्याला हे माहिती असायला पाहिजे, तर मग याचा मुख्य उद्देश असा की कधीही जर तुम्ही साईटवर गेले आणि तुम्हाला कोणी म्हटलं की कंटूर नकाशा बघा आणि सांगा की जमीन कशी आहे, मग तुम्हाला तो नकाशा वाचता यायला पाहिजे. कारण त्या नकाशावर नदी आहे, माउंटेन असं चक्क लिहिलेलं नसतं, तिथे फक्त असे कंटूर लाईन्स ड्रॉ केलेल्या असतात. मग त्यावरून तुम्हाला अंदाजा लावायचा असतो की ती नदी आहे की ती डोंगर आहे की तिथे जमीन सपाट आहे. मग या सगळ्या गोष्टी, मग तो अंदाजा लावता येण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी, हे सगळे गुणधर्म आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून आपण याचा अभ्यास केला. जर तुम्हाला आठवत असेल ना तर फर्स्ट युनिट मध्ये तुम्हाला कंटूर नकाशा समजवताना मी तुम्हाला याबद्दल कंटूर नकाशाची एक डायग्राम दाखवली होती की ती कशी असते. अशा प्रकारे तुमचा कंटूर नकाशा असतो. मग त्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की
तिथे फक्त कंटूर लाईन्स ड्रॉ केलेल्या असतात आणि तुम्हाला नंबर दिसतात, मग त्यावरूनच तुम्हाला अंदाजा लावायचा असतो की ती जमीन कशी आहे. म्हणून यासाठी आपण गुणधर्म हे वाचतो. हे झालं आपण मागील लेक्चर मध्ये जे टॉपिक्स आपण बघितले होते त्याचं थोडक्यात एक हे. मग आज आपण जे शिकणार आहोत ते म्हणजे तुमचं कंटूर इंटरवल आणि कंटूर प्लॉट करण्याच्या विविध पद्धती. एका पाठोपाठ एक येणाऱ्या कंटूर मधील उभ्या अंतरास कंटूर इंटरवल असे म्हणतात. मग कंटूर इंटरवल म्हणजे काय की एका पाठोपाठ येणाऱ्या कंटूर मधील उभा डिस्टन्स, उभा अंतर म्हणजे दोन कंटूर लाईन मधला उभा अंतर, याला आपण कंटूर इंटरवल असं म्हणतो. आणि हे जे कंटूर इंटरवल आहेत ते संपूर्ण नकाशासाठी सेम असतो. म्हणजेच काय की जर एक नकाशा आहे कंटूर नकाशा, तर त्या कंटूर नकाशेत प्रत्येक ठिकाणी कंटूर इंटरवल सारखाच असेल. दोन कंटूरच्या उंचीमधील फरक कंटूर इंटरवल स्पष्ट करतो. म्हणजेच काय की दोन कंटूरची जी RL आहे त्यामधला फरक तुमचा कंटूर इंटरवल स्पष्ट करतो. मग आता कंटूर इंटरवल खालील बाबींवर अवलंबून असते. म्हणजे असे कुठले पॉइंट्स आहेत ज्यावर तुमचा कंटूर इंटरवल अवलंबून असतो, म्हणजे ज्याने तुमच्या कंटूर इंटरवलला फरक पडतो. म्हणजेच काय की जर कंटूर इंटरवल जास्त घ्यायचा की कमी घ्यायचा, हे गोष्टी कशावर अवलंबून असतात. पहिला आहे जमिनीचे स्वरूप. म्हणजेच काय नेचर ऑफ ग्राउंड, की तुमची जमीन कशी आहे. तुमची जमीन सपाट आहे की तुमची जमीन उंच किंवा उंच खाली आहे, तर त्यावर तुमचा कंटूर इंटरवल कसा अवलंबून असतो. सपाट जमिनीसाठी कंटूर इंटरवल कमी ठेवले जाते, तर उताराच्या अथवा अनियमित चढ उताराच्या जमिनीवर कंटूर इंटरवल जास्त ठेवले जाते. म्हणजेच काय की जर तुमची जमीन सपाट असेल, म्हणजेच तुमची जमीन प्लेन असेल, त्यावर जास्त अंडुलेशन्स नसेल, म्हणजेच काही उंच खाली नसेल, तर त्यावेळी तुमचा कंटूर इंटरवल जो आहे तो कमी ठेवला जातो. म्हणजेच दोन RL मधला जो डिफरन्स आहे, जो अंतर आहे, त्याला आपण कमी ठेवतो. आणि जर तुमची जमीन उतार किंवा अनियमित चढ उताराची असेल, म्हणजेच काय अंड्युलेशन्स, त्यावेळी जमिनीवरील कंटूर इंटरवल जास्त ठेवले जाते. म्हणजेच जर तुमची जमीन चढ उतार असेल, म्हणजेच वर खाली असेल, तर त्यावेळी तुमचा कंटूर इंटरवल हा जास्त ठेवला जातो. मग हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. जर तुमचा कंटूर इंटरवल जास्त असेल, तर त्यावरूनही तुम्ही सांगू शकता की इथे कंटूर इंटरवल जास्त आहे, म्हणजेच होऊ शकते की जमीन थोडी वर खाली असेल. आणि जर कंटूर इंटरवल कमी ठेवला असेल, म्हणजेच काय की होऊ शकते की जमीन कशी आहे, सपाट आहे. मग नकाशाचे प्रमाण म्हणजेच काय की नकाशा ड्रॉ करण्यासाठी आपण कुठली स्केल वापरतो, त्यावर सुद्धा तुमचा कंटूर इंटरवल अवलंबून असतो. तो कसा. नकाशाचे प्रमाण कमी असल्यास कंटूर इंटरवल जास्त असावे. जर तुमची नकाशा काढण्यासाठीची जी स्केल आहे, जर ती तुम्ही कमी ठेवली, तर तुमचा कंटूर इंटरवल जो आहे तो जास्त असेल. आणि जर तुमची नकाशा काढण्यासाठीची जर स्केल तुम्ही कमी ठेवली, तर कंटूर इंटरवल जास्त. आणि जर ती स्केल जास्त असली, तर कंटूर इंटरवल कसा, कमी. म्हणजेच काय की नकाशावरही तुमचं अवलंबून असतो की कंटूर इंटरवल जास्त ठेवायचा की कमी ठेवायचा. सर्वेचा उद्देश व व्याप्ती. म्हणजेच काय की सर्वे करण्यामागचं तुमचं पर्पस काय आहे, तुमचं उद्देश काय आहे, त्यावर सुद्धा तुमचा कंटूर इंटरवल जास्त ठेवायचा की कमी ठेवायचा हा अवलंबून असतो. ते कसं. सविस्तर डिझाईन करण्यासाठी सर्वे केला जातो किंवा माती कामाची अचूक आकडेमोड करण्यासाठी सर्वे केला जातो. यासाठी कंटूर इंटरवल कमी ठेवले जाते. म्हणजेच काय की जर तुम्हाला एखादा सर्वे माती कामाची अचूक आकडेमोड करण्यासाठी करावा लागतो, म्हणजेच काय की अर्थवर्कची क्वांटिटी काढण्यासाठी जर तुम्ही सर्वे करत आहात किंवा डिझाईनसाठी तुम्ही सर्वे करत आहात, तर त्यावेळी तुम्हाला तुमचा कंटूर इंटरवल कमी ठेवतो. जर तुमच्याकडे उपलब्ध वेळ, इथे डबल झालंय, जर उपलब्ध वेळ कमी असल्यास, म्हणजेच तुमच्याकडे टाइम जो आहे सर्वे करण्यासाठी तो कमी असेल, तर कंटूर इंटरवल जास्त ठेवावे. इथे कंटूर पाहिजे, इथे परत कंट्रोल आला आहे, याला मी करून टाकते व्यवस्थित.
म्हणजेच काय म्हणताय आहे की सर्वे करण्यासाठी जो तुमच्याकडे वेळ दिलेला आहे तो जर कमी असेल तर तुम्हाला कंटूर इंटरवल जास्त ठेवावा लागतो. आणि उपलब्ध पैसे कमी व मर्यादित असल्यास म्हणजेच तुमचे पैसे जे तुमच्याकडे आहेत ते जर कमी किंवा मर्यादित असेल तेव्हा तुम्हाला कंटूर इंटरवल सुद्धा जास्त ठेवावा लागतो. म्हणजेच काय की तुम्ही तुमचा सर्वे करण्याचा उद्देश, जर तुम्ही सर्वे एखाद्या डिझाईनच्या कामासाठी किंवा माती कामाची आकडेमोड करण्यासाठी करत आहे त्यावेळी तुम्हाला कंटूर इंटरवल कमी ठेवावा लागतो. मग व्याप्ती म्हणजेच काय की तुमच्याकडे जर सर्वे करण्यासाठी वेळ कमी असेल तेव्हा कंटूर इंटरवल जास्त ठेवावा लागतो. आणि जर तुमचे पैसे जे तुम्हाला सर्वेसाठी लागेल ते जर तुमचे मर्यादित असेल किंवा कमी असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला कंटूर जो आहे तो जास्त ठेवावा लागतो. उपलब्ध वेळ म्हणजेच टाइम अवेलेबल, उपलब्ध वेळ कमी असल्यास इथे परत कंटूर इंटरवल जो आहे तो जास्त ठेवावा लागतो, हे आपण आता मागेच बघितलं. आणि उपलब्ध पैसे कमी व मर्यादित असल्यास कंटूर इंटरवल जास्त ठेवला जातो. ठीक आहे, म्हणजे वेळ आणि पैसा यावर सुद्धा तुमचा कंटूर लेवल जास्त असायला पाहिजे की कमी असायला पाहिजे हे अवलंबून असतं. क्षितिज समूल्य म्हणजेच हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट, एका पाठोपाठ एक येणाऱ्या दोन कंटूर रेषांमधील आडव्या अंतरास क्षितिज सममूल्य असे म्हणतात. सममूल्य जमिनीच्या उतारावर अवलंबून असते. हे बघा, क्षितिज सममूल्य म्हणजेच हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजेच दोन RL मधला आडवा डिस्टन्स त्याला आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट असा म्हणतो. उभा डिस्टन्स त्याला आपण कंटूर इंटरवल म्हणतो आणि आडवा डिस्टन्स त्याला आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट किंवा क्षैतिज सममूल्य असं म्हणतो. आणि हे तुमच्या जमिनीच्या उतारावर अवलंबून असतं. मग तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कंटूर इंटरवल आणि हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे क्षैतिज सममूल्य मध्ये काय अंतर आहे. जर तुम्ही दोन RL मधला उभा डिस्टन्स काढत असाल म्हणजेच वर्टिकल डिस्टन्स, उभा अंतर त्याला आपण कंटूर इंटरवल म्हणू. आणि दोन RL मधला आडवा अंतर म्हणजेच हॉरिझॉन्टल डिस्टन्स त्याला आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजेच क्षितिज सममूल्य असं म्हणू. समजलं? ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे, यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं की कंटूर इंटरवल म्हणजे काय आणि क्षितिज सममूल्य म्हणजे काय. तर यामध्ये कन्फ्यूज नको व्हायला. आडवा डिस्टन्स, ठीक आहे, जर आडवा अंतर असला त्याला आपण क्षितिज सममूल्य असं म्हणू आणि उभा अंतराला आपण कंटूर इंटरवल असं म्हणू. म्हणून यामध्ये या दोन गोष्टींमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. काय म्हणताय की एका पाठोपाठ एक येणाऱ्या दोन कंटूर रेषेमधील आडव्या अंतरास क्षितिज सममूल्य असे म्हणतात. सममूल्य जमिनीच्या उतारावर अवलंबून असतं, की तुमची जमिनीची उतार कशी आहे त्यावर तुमचं सममूल्य अवलंबून असतो. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण जेव्हा गुणधर्म बघत होतो तेव्हा आपण बघितलं की, मी सांगूनच देते ना, हे बघा इथे त्यांनी सांगितलं जर तुमच्या कंटूर रेषा जवळ जवळ असतील म्हणजेच काय, तसेच टेकडीच्या माथ्याजवळ जर तुमच्या कंटूर लाईन जवळ जवळ आहेत याचा अर्थ माथ्याजवळ एकदम उतार आहे. म्हणजेच काय, जर उतार जास्त असला तुमचा कंटूर इंटरवल, तुमचे कंटूर लाईन्स ज्या आहेत त्या जवळ जवळ असतात. कंटूर लाईन्स जवळ जवळ असणे म्हणजे क्षितिज सममूल्य कमी असणे. आणि जर तुमचा उतार कमी असला म्हणजे पायाजवळ तुमचा उतार कमी आहे त्यावेळी तुमचे कंटूर लाईन्स दूर दूर आहेत. म्हणजेच काय की तेव्हा तुमचा क्षितिज सममूल्य म्हणजेच हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट हा जास्त आहे. समजलं? की तुमच्या उतारावर अवलंबून असतं क्षितिज सममूल्य. म्हणजेच हे जास्त केव्हा असेल, जर उतार कमी असेल तेव्हा इथे अंतर हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जास्त असेल. जर उतार जास्त असेल म्हणजेच हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे क्षितिज सममूल्य हे कमी असेल. म्हणून त्यांनी शेवटी म्हटलंय की क्षितिज सममूल्य जमिनीच्या उतारावर अवलंबून असतो, की तुमचा जमिनीचा उतार कसा आहे. जास्त उतार असल्यास क्षितिज सममूल्य कमी असतं आणि कमी उतार असला की तुमचं क्षितिज सममूल्य म्हणजेच हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट हे जास्त असतं. हे आपण बघितलं की कंटूर इंटरवल. मग आपण बघितलं की कंटूर इंटरवल म्हणजे काय, म्हणजेच काय की दोन कंटूर मधील उभ्या अंतरास आपण कंटूर इंटरवल असं म्हणतो. कंटूर इंटरवल आणि क्षितिज सममूल्य मध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. उभा डिस्टन्स हा कंटूर इंटरवल आणि आडवा डिस्टन्स, आडवा अंतर म्हणजेच तुमचा
क्षितिज सममूल्य म्हणजेच हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. याच्यात कन्फ्यूज नाही व्हायचं. मग आपण बघितलं की कशावर तुमचा कंटूर इंटरवल अवलंबून असतो. तर आपण बघितलं की जमिनीचे स्वरूप. जर तुमची जमीन सपाट असेल तर कंटूर इंटरवल कमी ठेवले जाते आणि जर चढ उतार असेल तर कंटूर इंटरवल जास्त ठेवले जाते. मग आपण बघितलं नकाशाचे प्रमाण म्हणजे स्केल ऑफ मॅप. जर नकाशाचे प्रमाण आपण कमी घेतले तर कंटूर इंटरवल जास्त ठेवावा लागतो. मग आपण त्याचा उद्देश पैसा कमी, वेळ कमी, कंटूर इंटरवल जास्त. आणखी काय माती कामासाठी काय आकडेमोड करण्यासाठी जो सर्वे करतो किंवा डिझाईन साठी आपण जो सर्वे करतो त्याच्यासाठी कंटूर इंटरवल कमी घ्यावा लागतो. आणि वेळ कमी पैसा कमी म्हणजेच कंटूर इंटरवल जास्त ठेवले जातात. मग आपण क्षितिज सममूल्य बघितलं. क्षितिज सममूल्य म्हणजेच दोन कंटूर रेषांमधील आडवा अंतर याला आपण क्षितिज सममूल्य असं म्हणतो. आणि क्षितिज सममूल्य हे आपल्या उतारावर अवलंबून असतो की तुमचा जमिनीचा उतार कसा आहे. मग त्यासाठी आपण एक्झाम्पल पण बघितलं. हे एक्झाम्पल ठीक आहे. इथे दोन कंटूर रेषेमधला फरक जो आहे तो कमी आहे. फरक कमी म्हणजे क्षितिज सममूल्य कमी आहे म्हणजेच काय उतार जास्त आहे. आणि इथे क्षितिज सममूल्य जास्त आहे म्हणजेच दोन कंटूर रेषांमधला फरक जास्त आहे म्हणजेच इथे जमीन कशी आहे कमी उताराची आहे. म्हणून तुमचा जो क्षितिज सममूल्य आहे म्हणजेच हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट तो तुमच्या जमिनीच्या उतारावर अवलंबून असतो. मग हे झालं तुमचं कंटूर इंटरवल आणि ते कुठल्या कुठल्या पॉइंट्सवर अवलंबून असतो हेही आपण बघितलं. मग आता आपण बघू कंटूर काढण्याची विविध पद्धती. समान उंची असणारे बिंदू प्रत्यक्षाने जमिनीवर अथवा कागदावर निश्चित करण्याच्या पद्धतीस कंटूर काढणे असे म्हणतात. कंटूर काढणे म्हणजे काय की तुम्ही समान उंचीचे बिंदू शोधले आणि मग त्याला कागदावर निश्चित करणे. म्हणजेच काय समान उंचीचे पॉइंट शोधले आणि मग त्याला नकाशावर बनवणे याला आपण कंटूर काढणे असं म्हणतो. कंटूर काढणेच म्हणजे लोकेटिंग कंटूर. मग ह्याच्या दोन पद्धती आहेत, प्रत्यक्ष पद्धती आणि अप्रत्यक्ष पद्धती. मग आपण हे सविस्तरपणे बघू की प्रत्यक्ष पद्धती म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष पद्धती म्हणजे काय. प्रत्यक्ष पद्धती म्हणजे तुमचं डायरेक्ट मेथड. यावर सुद्धा आपले दोन प्रकार पडतात. आणि अप्रत्यक्ष पद्धती म्हणजेच इनडायरेक्ट मेथड. आणि यावर सुद्धा दोन प्रकारे आपण ते काढू शकतो. तर ते आपण बघूया. प्रत्यक्ष पद्धती यामध्ये दोन प्रकार पडतात. प्रकार एक, जेव्हा क्षेत्रफळ लांब व एकच स्थानकावरून नियंत्रित करता येण्यासारखे नसेल. म्हणजेच काय की ज्या क्षेत्रफळाचं तुम्हाला कंटूर काढायचा आहे जर तो क्षेत्रफळ खूप लांब असेल आणि एका स्थानावरून तुम्हाला सगळे नियंत्रित करता येत नसेल. म्हणजेच काय सगळे पॉइंट जर एका क्षेत्रापासून तुम्हाला काढता येत नसेल, तुम्हाला विविध जागेवर जाऊन जर तुम्हाला कंटूरिंग करावी लागत असेल तर त्याच्यासाठी कुठली पद्धत वापरायची याला आपण की झालं तुमचा प्रकार एक. मग या पद्धतीत आपण काय करतो. या पद्धतीमध्ये लेव्हलच्या मदतीने कोणताही कंट्रोल जमिनीवर कंटूर पाहिजे. इथे परत इथे ऍक्च्युली कंटूरच्या ठिकाणी फारच्या ठिकाणी कंट्रोल असं झालं आहे. ठीक आहे, मी त्याला कंटूर करते. या पद्धतीमध्ये लेव्हलच्या मदतीने कोणताही कंटूर जमिनीवर निश्चित केला जातो. बरोबर. मग हे बिंदू खुंटी ठोकून जमिनीवर भक्कमपणे हे बिंदू खुंटी ठोकून जमिनीवर कायम केले जातात. यानंतर हे बिंदू प्लेन टेबलच्या मदतीने योग्य स्केल घेऊन नकाशावर काढले जातात. म्हणजे या पद्धतीवर काय करतात की लेव्हलच्या मदतीने आपण वेगवेगळे बिंदूंची RL काढतो आणि ते RL काढल्यानंतर आपण त्याला खुंटी ठोकून जमिनीवर कायम करतो. ते बिंदू ज्या बिंदूंची आपण RL काढली, जर सपोज माझी एखादी जागा आहे, एखादा क्षेत्रफळ आहे, एखाद्या क्षेत्रफळावर मी माझी लेवल सेट केली. लेवल सेट केल्यानंतर मी काही बिंदू घेतले ज्यावर मी त्याची RL काढली म्हणजे त्याच्यावर उंची काढली. मग उंची काढल्यानंतर मी त्या बिंदूंना खुंटी ठोकून, तिथे खुंटी म्हणजेच काय पेग ठोकून मी ते जमिनीवर कायम केले आणि मग
प्लेन टेबलच्या सहाय्याने परत एका ठिकाणी मी प्लेन टेबल लावले आणि प्लेन टेबलच्या सहाय्याने मी ते पॉइंट जिथे मी माझी RL घेतली त्या पॉइंट्सला मी माझ्या नकाशावर काढले. असं जर मी करत आहे तर त्या पद्धतीला मी डायरेक्ट पद्धती असं म्हणेल आणि तो प्रकार 1 मध्ये येईल. ठीक आहे. ही पद्धती वेळखाऊ व कंटाळवाणी परंतु अचूक कंटूर लाईन देणारी असेल. इथे परत कंट्रोल झाला. अचूक कंटूर लाईन देणारी असेल. म्हणजेच काय, याला वेळ लागतो, वेळ खाऊ आहे आणि कंटाळा येतो, म्हणून पण ही आपल्याला जी कंटूर लाईन आहे ती एकदम अचूक अशी देते. मग याच्यात एक्झॅक्टली काय होते तर पहिले मी डायग्राम वरून सांगते आणि मग वाचते. मग सर्वात पहिले आपण काय करतो, एखाद्या बेंचमार्क वरून. बेंचमार्क म्हणजे काय हे आपण लेवलिंग या युनिट मध्ये बघितलं की बेंचमार्क म्हणजे काय. असा पॉइंट ज्याची RL आपल्याला माहिती असते त्याला आपण बेंचमार्क असं म्हणतो. म्हणजे असा पॉइंट ज्यावरून आपण बाकी पॉइंटचा बेंचमार्क असा काढतो. मग सर्वात आधी आपण काय करतो, एखाद्या बेंचमार्क वरून आपल्या क्षेत्रामध्ये टेम्पररी बेंचमार्क निवडतो. मग टेम्पररी बेंचमार्क असा जो आपण एखाद्या कामासाठी आपण एखादा पॉइंट निवडतो त्याला आपण टेम्पररी बेंचमार्क म्हणतो. याच्याबद्दल आपण लेवलिंग मध्ये शिकलो, पण आता इथे आलंय तर परत सांगून देते की बेंचमार्क म्हणजे असा पॉइंट, परमनंट बेंचमार्क ज्याला आपण म्हणतो, ज्याची RL आपल्याला माहिती आहे. मग त्या बेंचमार्क पासून आपण टेम्पररी बेंचमार्क आपल्या क्षेत्रात आणतो, म्हणजे निश्चित करतो. ठीक आहे. मग P या ठिकाणी आपण प्लेन टेबल सेट केला आणि L या ठिकाणी आपण लेवल सेट केला. मग आपण काय केलं, टेम्पररी बेंचमार्क जो आपण घेतला त्याची आपण बॅक साइड L वरून आपण बॅक साइड रीडिंग घेतली. मग आता बॅक साइड रीडिंग म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच काय, लेवलच्या दिशेने मागच्या साईडला आपण जी रीडिंग घेतो बॅक साईडला तिला आपण बॅक साइड रीडिंग असं म्हणतो, ज्यालाच आपण BS असं म्हणतो. मग आपण बॅक साइड रीडिंग घेतली, आणि ह्याची RL सुद्धा आपल्याला माहिती आहे, बरोबर. मग आता याची RL माहिती आहे आणि आपण बॅक साइड रीडिंग घेतली, म्हणजेच आपण HI काढू शकतो. HI म्हणजेच काय, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. मग आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढण्यासाठी आपण लेवलिंग मध्येच फॉर्म्युला बघितला. कोणता फॉर्म्युला बघितला की जी RL आहे ती RL प्लस बॅक साइड रीडिंग आपण केली तर म्हणजेच आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट येणार, बरोबर. मग त्या पद्धतीने आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढला. मग हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढल्यानंतर आता आपल्याला लेवल्स घ्यायच्या आहे. ठीक आहे. मग आपण वेगवेगळ्या पॉइंट्सवर A B C या पॉइंट्सवर आपण काय करणार, आपण लेवल घेणार. मग आपण लेवल कसं घेणार, मग आता या सगळ्या पॉइंट्सवर आपण लेवल घेतली, ABCD या पॉइंट्सवर आपण लेवल घेतली. मग प्लेन टेबलच्या सहाय्याने आपण प्लेन टेबल मध्ये, म्हणजे पुढचा युनिट आपण बघणार आहोत की प्लेन टेबल सर्वे म्हणजे काय. तर प्लेन टेबल सर्वे मध्ये प्लेन टेबल सर्वे सुद्धा आपण जमिनीवर डिरेक्टली आपण प्लेन टेबल नेतो आणि त्याचे काही इन्स्ट्रुमेंट असतात. त्यात एक एलिडेड असा एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्या सहाय्याने आपण हे जे पॉइंट्स आहे हे पॉइंट्स आपण पेपरवर घेतले आणि आपण त्याला मार्क केले. मग हे जे ABCD पॉइंट आहे हे तुमचे काय झाले, तुमचे समान उंचीचे RL झाले. अशा पद्धतीने आपण याच्यात काम करतो. मग आता आपण बघू. आता याच्यात एक वर्ड आला ना की प्लेन टेबल सर्विंग आणि एलिडेड. तर प्लेन टेबल आणि एलिडेड याच्याबद्दल आपण पुढच्या युनिट मध्ये बघणार आहोत सविस्तरपणे. तर आता फक्त एक असं लक्षात ठेवण्यासाठी की प्लेन टेबल मध्ये काय असते की एक असा टेबल असतो, त्याच्या खाली स्टँड आणि त्याचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात, एलिडेड आणि काही असे टॉंग्स वगैरे, ज्यांनी आपण प्लेन टेबल सर्वे असं करतो. याच्याबद्दल डिटेलमध्ये पुढच्या याच्यात बघू आणि जेव्हा आपण बघू मी तुम्हाला त्यावेळेस थोडंसं सांगून देईन की हे काय होतं. तुम्हाला लिंक लागेल ते. मग बघा, लांब क्षेत्रफळासाठी कंटूर नकाशा तयार करायचा आहे. त्यासाठी कायम बेंचमार्क वरून कामाच्या ठिकाणाजवळ तात्पुरता बेंचमार्क फ्लाय लेवलिंगच्या मदतीने स्थापन करावा. आपल्याकडे कायम बेंचमार्क आहे, म्हणजेच काय, परमनंट बेंचमार्क. परमनंट बेंचमार्क वरून आपण टेम्पररी बेंचमार्क सेट करतो. कुठे, ज्या क्षेत्रात आपल्याला सर्वे किंवा ज्या क्षेत्रात आपल्याला कंटूर करायचा आहे त्या क्षेत्रात आपण तो बेंचमार्क टाकतो आणि फ्लाय लेवलिंगच्या आधाराने आपण तो बेंचमार्क तिथे मार्क केला. मग लेवल योग्य ठिकाणी उभी करावी ज्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्रफळ दिसेल. मग हे जे लेवल आपण L या ठिकाणी उभी केली, सेट केली, म्हणजे हा क्षेत्र असा निवडायचा जिथनं आपल्याला जास्तीत जास्त पॉइंट्स कव्हर करता येईल. अशा ठिकाणी आपण ही लेवल सेट करायची. मग योग्य स्थानकावर प्लेन टेबल उभे करावे जेथून वरील सर्व क्षेत्राचा नकाशा काढणे शक्य होईल.
मग मी म्हटलं की आपल्याला प्लेन टेबल सेट करायचं आहे. प्लेन टेबल अशा ठिकाणी सेट करायचं जिथनं सर्व क्षेत्राचे आपल्याला पॉइंट्स आपल्या मॅपवर काढता येईल. म्हणून जेव्हा आपण लेवल आणि प्लेन टेबल सेट करतो तेव्हा लक्षात ठेवणारे पॉइंट्स कुठले की अशा ठिकाणी लेवल सेट करायची जिथनं सर्व क्षेत्र म्हणजे मॅक्झिमम एरिया आपला कव्हर झाला पाहिजे. तात्पुरता बेंचमार्क वर बॅकसाइड वाचन घेतले पाहिजे. म्हणजेच काय की आता हा आपला तात्पुरता बेंचमार्क झाला, यावर आपल्याला बॅकसाइड रीडिंग घ्यायची आहे. ठीक आहे. मग समजा तात्पुरता बेंचमार्कची उंची RL 249.5 मीटर आहे आणि त्या ठिकाणचे बॅकसाइड रीडिंग 2.250 आहे, तर उपकरणांची उंची 251.750 मीटर असेल. हे त्यांनी एक एक्झाम्पल दिलं. जर त्यांनी सांगितलं की जर हा तात्पुरता बेंचमार्क, आता आपण परमनंट बेंचमार्कची RL आपल्याला माहिती असते, त्यावरून आपण टेम्पररी बेंचमार्क आणला, म्हणजेच आपल्याला टेम्पररी बेंचमार्कची सुद्धा RL आपल्याला माहिती आहे. मग या टेम्पररी बेंचमार्क साठी आपण या लेवलवरून, जिथे आपण लेवल सेट केला आहे तिथून आपण बॅकसाइड रीडिंग घेतली, म्हणजेच आपल्याला याची RL आणि बॅकसाइड रीडिंग माहिती आहे. त्यावरून आपण या इन्स्ट्रुमेंटची हाईट काढू शकतो, HI काढू शकतो, म्हणजेच काय, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. मग तुम्ही मागील युनिटमध्ये बघितलं की हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढायला कुठला फॉर्म्युला यूज होतो. तर मग टेम्पररी बेंचमार्कची RL प्लस बॅकसाइड रीडिंग हे जर आपण ऍडिशन केला तर आपल्याला या हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट माहिती पडतं. मग तसंच इथे यांनी एक्झाम्पल देऊन स्पष्ट केलं आहे की जर तात्पुरत्या बेंचमार्कची उंची इतकी आणि बॅकसाइड रीडिंग इतका, मग त्याचं ऍडिशन म्हणजेच काय, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मग इतकी असेल. मग आपण काय म्हटलं, जर 250 मीटरचा कंटूर आवश्यक असेल तर स्टाफचे वाचन इतके असावे. मग आता हे काय म्हणत आहे की आपल्याला तुम्ही म्हटलं आपल्याला समान उंचीचे आपल्याला रेड्यूस लेवल मार्क करायचे आहे, समान उंचीचे बिंदू मार्क करायचे आहे. मग जर आपण एखादी उंची निवडली, म्हणजेच आपण 250 मीटरचे 250 मीटर असलेले RL असलेले जर बिंदू आपल्याला शोधायचे असेल, मग त्यासाठी आपल्याला बॅकसाइड रीडिंग किती असायला पाहिजे ते काढण्यासाठी आता आपल्याकडे बिंदूचं सपोज आता आपल्याकडे ह्याचं RL आहे A आणि आपल्याकडे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे, तर आपण स्टाफ रीडिंग काढू शकतो. या सगळे कॅल्क्युलेशन्स आपण लेवलिंग मध्ये बघितले आहे. मग ते कसे काढायचे, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काय आहे तुमची 251.750. जर 251.750 मायनस 250 केलं तर आपल्याला किती येणार, 1.75 मीटर येणार. म्हणजेच काय की जर आपल्याला 250 मीटर इतकी RL हवी असेल तर त्याच्यासाठी आपली स्टाफ रीडिंग किती यायला पाहिजे, 1.750. तसेच जर आपल्याला 249 मीटर कंटूरची आपल्याला जर RL निश्चित करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला स्टाफ रीडिंग किती हवी असेल. मग ते कसं काढायचं, या हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मधून 249 मायनस करायचं आणि जितकं आलं तितकं म्हणजे तुम्हाला त्याची स्टाफ रीडिंग यायला पाहिजे. म्हणजेच काय की आता जर मला या ठिकाणी या क्षेत्रावर 250 मीटर RL असलेले कंटूर्स शोधायचे असेल तर त्यासाठी माझ्या लेवलवर किती मला रीडिंग पाहिजे स्टाफवर, ते मी एक एक्झाम्पल देऊन इथे स्पष्ट केलेलं आहे. मग स्टाफमॅन काय करेल, निरनिराळ्या ठिकाणी धरेल. स्टाफमॅन जो आहे तो स्टाफ वेगवेगळ्या ठिकाणी धरेल व जोपर्यंत स्टाफचे वाचन 1.7550 मीटर येत नाही तोपर्यंत तो स्टाफ वर खाली उजवीकडे डावीकडे असं मोजेल. नंतर तो त्या ठिकाणी खुंटी असे ABCD बिंदू निश्चित करेल. मग आता काय करेल की आता जो तुम्हाला माहिती पडलं की 250 मीटर RL येण्याकरिता तुम्हाला स्टाफवरचं रीडिंग 1.750 पाहिजे. तर मग तुम्ही काय कराल, इथे तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे आणि तुमचा सहाय्यक सर्वेअर इन्स्ट्रुमेंटच्या मागे उभा राहील आणि तुमचा जो सहाय्यक आहे तो स्टाफ घेऊन, सहाय्यक म्हणजेच त्याला आपण स्टाफ पकडत आहे त्याला आपण स्टाफमॅन म्हणू. मग तो तुमचा स्टाफमॅन जो आहे तो वेगवेगळ्या पॉइंटवर उभा राहील. अशा पॉइंट्सवर उभा राहील जिथे तुमची स्टाफ रीडिंग किती यायला पाहिजे, 1.750. मग तो वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहील आणि स्टाफ वर खाली उजवीकडे डावीकडे नेईल, जेणेकरून तुमची स्टाफ रीडिंग सर्वेअरला किती दिसली पाहिजे, 1.750. जर या लाईनवर A या ठिकाणी जर तुमची रीडिंग आली 1.750, म्हणजेच या लाईनवर स्टाफमॅननी या बिंदूवर धरलं आणि तुमची स्टाफ रीडिंग किती आली,
1.750 म्हणजे हाच तो RL, हाच तो पॉइंट ज्याची RL किती 250, कारण आपण 250 RL साठी वेगवेगळे बिंदू शोधत आहोत. मग याच प्रकारे इकडे आपण बी बिंदू, मग आता बी एच्याच लाईन मध्ये येईल असं नाही आहे ना, मग बी थोडासा पुढे आला, सी थोडासा मागे आला, डी अजून थोडा खाली आला. म्हणजेच काय की हे असे वेगवेगळे बिंदू आहे ज्यावर तुमची RL किती आहे 250. हे जे आपण इथे नंबर्स घेतले आहे ना, हे फक्त आपण एक उदाहरण घेतलं आहे, तुम्हाला उदाहरणाने स्पष्ट करण्यात येत आहे. हे एक्झॅक्ट असंच येईल असं नाही आहे, म्हणून हे फक्त उदाहरण आहे. मग या बिंदूवर तुमची स्टाफ रीडिंग किती आली 1.750. मग या बिंदूला आपण जमिनीवर खुंटी ठोकून त्याला आपण मार्क केलं. मग मार्क केल्यानंतर आपण काय केलं, प्लेन टेबल वरील ड्रॉइंग इथे आपलं झालं होतं ना, नंतर त्या ठिकाणी खुंटी असे ABCD बिंदू निश्चित केले. म्हणजेच काय, ज्या पॉइंटवर स्टाफ रीडिंग 1.750 आली ते ठिकाण आपण खुंटी ठोकून जमिनीवर निश्चित केले. मग ते निश्चित केल्यानंतर प्लेन टेबल वरील ड्रॉइंग शीटवर स्टेशन P दाखविण्यासाठी योग्य बिंदू P निश्चित केला. P स्टेशनवर तुम्ही तुमचा प्लेन टेबल ठेवला आहे, तो तुम्ही प्लेन टेबलवर जो ड्रॉइंग शीट आहे त्यावर तुम्ही निश्चित केला, म्हणजेच हा. मग नंतर ॲलिडेड बिंदू P ला चिकटवून किरणे ABCD काढले. म्हणजेच काय की P वर तुम्ही ॲलिडेट ठेवला आणि ॲलिडेट ठेवल्यानंतर तुम्ही जे हे आहे, हे जे पॉइंट्स आहे याला तुम्ही तुमच्या शीटवर काढले. तुम्हाला प्लेन टेबल सर्वेइंग जेव्हा आपण शिकतो की आपला पुढचाच युनिट आहे, त्यावेळी तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट होईल की कसं आपण जमिनीवरचे बिंदू आपण प्लेन टेबल वर लावलेल्या शीटवर आणतो. मग आता सध्या फक्त तुम्ही हे बघून घ्या की जमिनीवरील जे हे बिंदू आहे याला आपण ॲलिडेटच्या मदतीने आपण याला या शीटवर आणतो आणि आपण त्याला मार्क केलं, छोटा a, छोटा b, छोटा c आणि छोटा d. बघा, त्याला चिकटवून किरणे ABCD काढले, अंतर PA, PB, PC, PD, DP मोजले व योग्य स्केल ते शीटवर बिंदू ABCD काढले व हे बिंदू जोडून 250 मीटर RL असणारी कंटूर काढली. मग आपण ABCD हे बिंदू जोडले आणि काढले आणि मग त्याला आपण जोडले आणि जोडून मग आपण काय दाखवलं की त्या कंटूर, त्या पॉइंट्सची कंटूर त्या समान RL ची आपण कंटूर काढली. मग ही पद्धती आपण कधी नेमली, जेव्हा क्षेत्रफळ खूप लांब आहे आणि तुमचं एका स्थानकावरून तुम्हाला नियंत्रण करता येत नसेल, त्यावेळी आपण ही पद्धती वापरली. आवश्यकतेनुसार लेवल व प्लेन टेबल हलविले व नवीन ठिकाणी लावले व प्रक्रिया पुढे चालू ठेवली. आता हा जर क्षेत्रफळ खूप लांब आहे म्हणून आधी आपण अशा ठिकाणी सेट केला जिथनं मॅक्झिमम पॉइंट येईल. मग या एरियाचं झाल्यानंतर आपण दुसरीकडे तो इन्स्ट्रुमेंट हलवणार आणि हीच पद्धती परत परत ती करणार जोपर्यंत तुमचा पूर्ण क्षेत्राचा कंटूर निघत नाही. मग समजलं? ही झाली पहिली पद्धती, जेव्हा तुमचा क्षेत्रफळ खूप मोठा आणि कंटूर, आणि जेव्हा तुमचा क्षेत्रफळ खूप मोठा असतो आणि तुमचं काय म्हणतात त्याला, एका ठिकाणी तुमचे पॉइंट्स नियंत्रण होत नाही. साहजिक आहे, जर क्षेत्रफळ मोठा असला तर एकाच पॉइंट वरून किंवा एकाच पॉइंट वरून तुम्ही सगळे नियंत्रण नाही करू शकत अख्ख्या क्षेत्राचा, म्हणून त्यासाठी आपण ही पद्धती वापरतो. मग या पद्धतीत आपण काय केलं एकदा बघून घ्या शॉर्ट मध्ये. एखाद्या परमनंट बेंचमार्क वरून आपण टेम्पररी बेंचमार्क सेट केला. मग तुम्हाला माहिती आहे की बेंचमार्क असा पॉइंट असतो ज्याची RL आपल्याला माहिती असते. म्हणजेच काय की टेम्पररी बेंचमार्कची RL आपल्याला माहिती आहे. मग टेम्पररी बेंचमार्क त्या क्षेत्रात आपण आणला जिथे आपल्याला सर्वे करायचा आहे. मग आपण अशा पॉइंटवर तुमचा लेवल सेट केला, म्हणजेच हा पॉइंट L सेट केला जिथनं तुम्हाला मॅक्झिमम पॉइंट्स घेता येईल. ठीक आहे. मग आपण प्लेन टेबल P पॉइंटवर सेट केला. तसंच जिथनं मॅक्झिमम क्षेत्र तुमचा कव्हर होईल तिथेच आपण लेवल आणि प्लेन टेबल सेट केला. मग ते सेट केल्यानंतर आपण काय केलं, टेम्पररी बेंचमार्कची आपण बॅक साईड रीडिंग घेतली. मग बॅक साईड रीडिंग घेऊन आपण तुमची जी इन्स्ट्रुमेंट आहे लेवलिंग इन्स्ट्रुमेंट, त्याची आपण HI काढली, म्हणजेच काय हाईट काढली. हा HI म्हणजेच हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. मग ते हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढून आपण जर एखादी RL निवडली की 250 मीटर RL चे बिंदू आपल्याला शोधायचे आहे, मग त्यावरून आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आणि RL आहे त्याला मायनस करून आपण स्टाफ रीडिंग किती यायला पाहिजे ते काढली. मग
एल वरनं स्टाफमॅन 1.75 मीटर असणारे जितके जितके बिंदू आहेत तिथे तिथे त्यांनी ते बिंदूवरती बिंदू निश्चित केले. तिथे आपण खुंट्या ठोकल्या. खुंट्या ठोकल्यानंतर आपण ते सगळे बिंदू आपण प्लेन टेबलवर आणले आणि आपण कंटूर काढला. ठीक आहे. मग हे आपण कधी केलं, जेव्हा आपला क्षेत्र लांब आणि एका पॉइंट वरून नियंत्रण करता येत नसेल त्यावेळी आपण ही पद्धती वापरली. मग आता पुढे आपले दोन पद्धती आहेत. पहिली हे झाली प्रकार एक. डायरेक्ट पद्धतीमधला प्रकार एक म्हणजेच काय, जेव्हा क्षेत्रफळ मोठा आणि एका स्थानकावरून नियंत्रित करता येत नसेल तेव्हा. मग दुसरा कुठला, की जेव्हा तुमचा क्षेत्र जो आहे तो लहान असेल व एका स्थानकावरून नियंत्रित करता येण्यासारखा असेल. हे आणि इनडायरेक्ट पद्धती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. आज इतकंच. तुम्हाला कन्फ्यूज नको व्हायला की आपण काय काय शिकलोय. त्यामुळे आपण हे जे आहे प्रकार 2 आणि इनडायरेक्ट पद्धती म्हणजे अप्रत्यक्ष पद्धती आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू.